हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तासोबत नाशिकच्या लग्नामध्ये मंत्री गिरीश महाजनांचाही हजेरी। खडसे विधान परिषदेत महाजनांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक। देशद्रोहाच्या गुन्ह्यासह एसआयटीद्वारे चौकशीची मागणी। 1998 मध्ये सलीम कुत्ताची हत्या झाली, कैलास गोरंट्याल यांचा दावा। मग नितेश राणेंनी नवा सलीम कुत्ता कुठून आणला, गोरंट्याल यांचा सवाल। मग आता तुरुंगात असलेला आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा सलीम कुत्ता कोण, गोरंट्यालच्या दाव्यावर दादा भुसे यांचा सवाल। नाशिक पोलीस 1993 बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ताचा जबाब घेणार। सुधाकर बडगुजर यांच्यावरच्या आरोप प्रकरणामध्ये सलीमची चौकशी होणार। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा। 2016 मध्ये पदाचा गैरवापर केल्याचा आरोप। एसीबीकडून बडगुजर यांची चौकशी। मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, 2016च्या एसीबी प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य। अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर विष प्रयोग झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, दाऊदच्या निकटवर्तीयांची माहिती। फूड पॉयझनिंग झाल्याचं उपचार सुरू, सूत्रांची माहिती। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या पाकिस्तानी पत्रकाराचा दावा। पत्रकार आरजू काझमींचा यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ व्हायरल। पाकिस्तानचं पितळ उघडं पडू नये म्हणून पाकिस्तानने दाऊदला लपवण्याचे प्रयत्न सुरू, कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। देशभरात 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी। महाराष्ट्रातील अचलपूरमधून एक तर पुण्यातून साफवान शेख हे 2 विद्यार्थी ताब्यात। दहशतवादी कारवाया तर आयसिस मॉड्यूलमध्ये दोघांचा सहभाग असल्याचा एनआयएला संशय। अदानींकडे असं काय आहे, मुंबईतील मोठा प्रकल्प परस्पर अदानींना का दिला, धारावी प्रकल्पावरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल। तर सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का, 8-10 महिन्यांनी जाग का आली, ठाकरे गटाच्या मोर्चावरून राज ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना भेटणार। ठाकरे केजरीवाल भेटीच्या बातम्यांनी काँग्रेस नेते विचलित। फडणवीसांच्या गृह खात्याचा कारभार दिल्लीतून चालतो, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम आणि पायपुसणं झालंय, संजय राऊतांचा राज्य सरकारसह केंद्रावर निशाणा। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तर आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, जरांगेंची वेट अँड वॉचची भूमिका। हिवाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा, मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणावर आज निवेदन देण्याची शक्यता। इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, जागवाटप लोकसभेची रणनीती ठरण्याची शक्यता। उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप। सनदी अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाडसह एसआयटीकडून तिघांना अटक। मलबार हिल जलाशयाच्या कामासाठी मुंबईत आज 10% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। 22 जानेवारीला श्रीराम मंदिर उद्घाटनादिवशी अयोध्येत येऊ नका, गर्दी होऊ नये यासाठी राम मंदिर ट्रस्टचं भाविकांना आवाहन। देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सबव्हेरियंट JN1चा वेगानं प्रसार। 24 तासात 335 नवे रुग्ण, एकट्या केरळमध्ये 4 लोक दगावले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।